दीप्ती, माझ्या रक्तातल्या कोलेस्ट्रॉलचा माझ्या पोटावरच्या चरबीशी काय संबंध आहे? असा प्रश्न मला माझ्या एका मेल क्लायंटने विचारला, ज्यांचं वय साधारण 45 वर्ष आहे आणि वजन 90 किलो. कोलेस्ट्रॉल थोडंसं वाढलेलं आहे आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की पोटावरची चरबी थोडीशी कमी करा म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होते. तर त्या सरांनी मला काय विचारलं की तू तर नेहमी म्हणत असतेस की कोलेस्ट्रॉल लिव्हर प्रोड्यूस करतं, मग माझ्या पोटावरच्या चरबीचा काय संबंध आहे? तर याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आज या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करते. नमस्ते, मी दीप्ती काबाडे फ्रॉम गुडविल हेल्थ सायन्सेस. आणि आज आकृतीच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की तुमच्या पोटावरचे फॅट्स म्हणजेच बेली फॅट्स तुमच्या रक्तातलं कोलेस्ट्रॉल कसं वाढवू शकतात. चला तर मग सुरुवात करूया. ओके, सो ही ह्युमन फिगर मी इथे ड्रॉ केलेली आहे. ज्याच्यावरती मला फोकस करायचं आहे तितकंच मी काढले. यामध्ये तुम्हाला लिव्हर दिसतं आहे, पोटावरचे फॅट्स दिसतात आहेत. जे पिंक कलरचे मोठे मोठे बॉल्स आहेत ना, ते आहेत पोटावरचे फॅट्स, फॅट सेल्स. त्यातून जे येलो कलरचे छोटे छोटे बॉल्स रिलीज झालेले आहेत ते आहेत फ्री फॅटी ॲसिड्स, FFA. हे फ्री फॅटी ॲसिड्स रक्तातून ट्रॅव्हल करत करत हळूहळू लिव्हरमध्ये पोहोचले आहेत आणि लिव्हरमध्ये ते डिपॉझिट झालेले आहेत. आता लिव्हर पुढे यांचं काय करतं ते आपण बघू. हे बघा, हे आहेत तुमचे फॅट सेल्स, पोटावरचे फॅट्स. त्यातून हे FFA म्हणजेच फ्री फॅटी ॲसिड्स तयार झालेले आहेत. नीट बघा, हसतात आहेत ते कारण ते फ्री आहेत. नीट लक्षात राहावं म्हणून ही आयडिया केली आहे बरं का. फॅट सेल्स पासून फ्री फॅटी ॲसिड्स तयार झाले, ते गेले लिव्हरमध्ये. लिव्हरमध्ये काय होतं, लिव्हरमध्ये त्याच्यापासून ट्रायग्लिसराइड्स तयार झालेले आहेत. हे जे ब्ल्यू कलरचे मॉलिक्युल्स दिसतात आहेत ते आहेत ट्रायग्लिसराइड्स. आता हे ट्रायग्लिसराइड्स हळूहळू रक्तात येतात, पण ट्रायग्लिसराइड मॉलिक्यूल रक्तामध्ये डायरेक्टली ट्रॅव्हल करू शकत नाहीत. त्यांना कोणाची तरी मदत लागते. ती मदत कोण करतं? VLDL, व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. आपण जेव्हा कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट बघतो ना, त्यामध्ये LDL, HDL, ट्रायग्लिसराइड्स, टोटल कोलेस्ट्रॉल याच्यासोबत आणखी एक फॅक्टर असतो, तो म्हणजे VLDL. याचं काम काय आहे, तर हा डिलिव्हरी पार्टनरसारखी हेल्प करतो. ॲमेझॉनच्या पार्टनरसारखं डिलिव्हरी बॉय. हा काय करतो, ट्रायग्लिसराइड मॉलिक्युल्सना गाडीमध्ये पॅक करतो आणि रक्तामध्ये आणून सोडतो. कसं, हे बघा, असं लिव्हरमधून ही गाडी निघते. गाडीमध्ये हे ट्रायग्लिसराइड मॉलिक्युल शांतीने बसलेले आहेत आणि ती गाडी कुठे येते, रक्तामध्ये. हे आहेत तुमच्या ब्लड कॅपिलरीज आणि मग ते ट्रायग्लिसराइड मॉलिक्युल्स रक्तामध्ये रिलीज होतात आणि गाडीचं काय होतं, गाडी रिकामी होते. ओके. ही रिकामी गाडी म्हणजेच रिकामं झालेलं VLDL, ज्याचं काम संपलेलं आहे, ते हळूहळू मेटाबॉलिक प्रोसेसेसमध्ये जाऊन त्याच्यापासून LDL बनतात, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. जेव्हा कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट आपण बघतो तेव्हा LDL वरती आपला मेन फोकस असतो, राईट. LDL रेंजच्या बाहेर असतील तर आपण म्हणतो आपलं कोलेस्ट्रॉल वाढलं. सिमिलरली ट्रायग्लिसराइड मॉलिक्युल्स जेव्हा रेंजच्या बाहेर असतात तेव्हाही आपण म्हणतो आपलं कोलेस्ट्रॉल वाढलं. म्हणजेच हे दोन्ही फॅक्टर तुमचं लिपिड प्रोफाईल नॉर्मल राखण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आता या सगळ्याचा अर्थ काय, तर फॅट सेल्सपासून तुमचे कोलेस्ट्रॉलमधले दोन फॅक्टर ट्रायग्लिसराइड्स आणि LDL वाढू शकतात. म्हणजेच तुमच्या बेली फॅट्सचा तुमच्या रक्तातल्या कोलेस्ट्रॉलशी खूप जवळचा संबंध आहे. ओके, पुन्हा एकदा बघा, फॅट सेल्सपासून फ्री फॅटी ॲसिड्स तयार होतात, ते लिव्हरमध्ये जातात. लिव्हरमध्ये त्यांच्यापासून ट्रायग्लिसराइड्स बनतात. VLDL या गाडीत बसून ते लिव्हरमधून ट्रॅव्हल करत ब्लडमध्ये येतात. ट्रायग्लिसराइड ब्लडमध्ये डिपॉझिट होतात. गाडी जी रिकामी होते ती काही मेटाबॉलिक प्रोसेसेसमधून गेल्यानंतर त्याचं LDL मध्ये रूपांतर होतं. म्हणजे इथे दोन फॅक्टर वाढले, ट्रायग्लिसराइड्स आणि LDL, जे आधी नव्हते. बरोबर. सो दिस इंडिकेट्स तुमचे बेली फॅट्स तुमचं कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात. ओके, मला नक्की खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि समजला सुद्धा असेल. तुमच्या डोक्यातही अजून असे काही टॉपिक्स असतील ज्यांच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ बनवलेले आवडतील, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. जर काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की लिहा. मी नक्कीच त्याबद्दल व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ओके, पुढच्या वेळी नक्की भेटू. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्लेस्ड, अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.